बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। विदर्भातील पंढरी म्हणून शेगावची ओळख आहे। आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने शेगावला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक हे दर्शनासाठी दाखल झालेत। गजानन महाराजांना आपले गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक शेगावला येत असतात। त्यामुळे संत नगरी शेगावला भक्तिमय स्वरूप येतं। विविध जिल्ह्यातून पायी दिंड्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेगावात दाखल होतात। विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावमध्ये पायी वारी करत येणाऱ्या भाविकांचीही मोठी संख्या आहे। गुरुपौर्णिमेनिमित्ताने शिर्डीत उत्साह पाहायला मिळतो। लाखो भाविक साईच्या शिर्डीत पोहोचलेत। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीमध्ये 3 दिवस उत्सव होतोय। गुरुपौर्णिमा हा साई भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो। देशाच्या कानाकोपऱ्यासह परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत येत असून साई नामाच्या जयघोषाने संपूर्ण शिर्डी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाले। पहाटे काकड आरती, त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा आणि साईंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच दर्शन रांगांमध्ये मोठी गर्दी केली। अक्कलकोट येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात आज पहाटेपासूनच राज्यासह विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ या जयघोषाने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणाने दुमदुम निघाला। हे दृश्य आपण पाहतोय। अक्कलकोट येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात आज पहाटेपासूनच राज्यासह विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेलाय। दृश्य आपण पाहतोय। भाविकांची मांदियाळी श्री स्वामी समर्थ या मंदिरात अक्कलकोटमध्ये पाहायला मिळते। तर या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत शिर्डीमधून गोविंद साळुंके, अक्कलकोटमधून वसीम अत्तार, तर शेगावमधून अमोल नांदुरकर जोडले। मी पहिल्यांदा गोविंद साळुंके यांच्याकडे जाणार आहे शिर्डीमध्ये। गोविंद, आपण पाहतोय की मोठ्या संख्येने भाविक आज शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दाखल होतात। त्याचाच गुरुपौर्णिमेचं औचित्य काय, ताजे अपडेट शिर्डीमध्ये कशा प्रकारे भाविकांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय? नक्कीच करण, आपण जर पाहिलं तर देशभरातील कानेकोपऱ्यातील साई भक्त जे आहे, आपल्या साईंना गुरु मानणारे साई भक्त जे आहे ते मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये दाखल झाले आहे। आपल्या गुरुचं दर्शन घेण्यासाठी कानेकोपऱ्यातून आलेले साई भक्त जे आहे ते मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहे। देश विदेशातील लाखो साई भक्त जे आहे त्या भक्तांनी साईंची शिर्डी जी आहे ती फुलून गेली आहे। मंदिर परिसर व इतर ठिकाणी देखील फुलांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आणि साई संस्थांकडून विशेष अशी काळजी देखील घेण्यात आली आहे। प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी साई संस्थांकडून विशेष काळजी घेतली जात आहे। पाणी असेल, त्यानंतर अतिरिक्त व्यवस्था, राहण्याची व्यवस्था असेल, त्यानंतर प्रसाद असेल, लाडू प्रसाद, जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, अशी सर्व व्यवस्था जी आहे साई संस्थांकडून घेण्यात येत आहे। याचबरोबर शिर्डी ग्रामस्थ देखील एकत्र येत जे काय भाविक येतात त्यांना देखील मदत जी आहे त्यांच्याकडून देखील केली जात आहे। आपल्यासोबत आलेले साई भक्त आहे, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। दीदी, आपण कुठून आलात आणि काय श्रद्धा आहे आपली बाबांवर, काय सांगा? मी अकोल्यावरून आले आणि आणि आता पायदिंडीचं कार्य आणि इथे आलं म्हणजे भजन ऐकून खूप समाधान वाटतं आणि त्याचं दर्शन घेतलं। आज तुम्ही गुरुचा आशीर्वाद घ्यायला आलात, गुरुचं दर्शन घ्यायला आलात, काय आनंद वाटतो शिर्डीत आल्यानंतर? खूप आनंद वाटतो, म्हणजे आपल्या जीवनात सार्थ झाल्याचं वाटतं आणि तो आनंद म्हणजे एवढा आनंद मिळालेला। आपण साईंचं दर्शन घ्यायला आलात, काय श्रद्धा आहे, किती वर्षापासून तुम्ही येतात आणि काय सांगणार? नाही का? नक्कीच आपण काय सांगणार, कुठून आलात आणि काय
आनंद वाटतो. मी मुंबईमधून आलो आणि माझी गेली 6 वर्षापासून मी पौर्णिमेची वारीच करतो आणि आता मोठी देवी पौर्णिमा आहे आणि गेले 20 वर्षापासून येतोच. गेले 6 वर्ष कंटिन्यू पौर्णिमा वारी करत आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठ्या गोविंद, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा अपडेटसाठी. आपण अक्कलकोटमध्ये जाणार आहोत. आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्या सोबत जोडलेत. वसीम, आपण पाहतोय की श्री स्वामी समर्थ यांचं तीर्थक्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. भाविक मोठ्या संख्येने आज दाखल होत आहेत. त्या ठिकाणी काय ताजे अपडेट सध्या आपण पाहताय? सकाळपासून आपण त्या ठिकाणी आहात. जे आहे ते या ठिकाणी स्वामीचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटमध्ये दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर कर्नाटक असेल आंध्र असेल या ठिकाणाहून देखील भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने अक्कलकोटच्या स्वामी महाराजांच्या नगरीत जे आहे ते दाखल झाले आहेत आणि भक्तिमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्वामी महाराजांच्या मंदिराच्या परिसरात आपल्याला जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं. जे स्वामीचे भक्त आहेत त्यांनी भक्तिमय वातावरण देखील जे आहे ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण आज गुरु पौर्णिमा आणि स्वामी हे गुरु आहेत असं मानत जे आहे ते भक्त सगळे जे आहे ते या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत. स्वामींच्या पूजे जे आहे ते काकणांची सकाळपासून सुरू झालेले आहेत. मंदिर समितीकडून जे आहे ते विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील जे आहे ते या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. एकंदर पाहिलं गेलं तर मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी असते. त्यामुळे या ठिकाणचे भाविकांची लाईन जी आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी मंदिर समितीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. पुरुषांची लाईन वेगळी आहे, त्याचबरोबर महिलांची देखील लाईन जी आहे ते या ठिकाणी वेगळी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत काय भाविक देखील जे आहे ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कुठून आला, काय भक्ती आहे आपली स्वामींवरती, काय भक्ती आहे आपल्या स्वामींवरती? अगदी थेट आपण आता शेगावमध्ये जाणार आहोत. शेगावमध्ये आपले प्रतिनिधी अमोल नांदुरकर आपल्या सोबत जोडलेत. अमोल, आपण पाहतोय विदर्भाची पंढरी असं ज्या शेगावची ओळख आहे त्या शेगावमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सकाळपासून भाविकांची रीग, मोठ्या प्रमाणात भाविक त्या ठिकाणी दाखल होत आहेत दर्शनासाठी. काय ताजे अपडेट आहेत शेगावमधून? नक्कीच, कारण पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी येथे पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी श्री गजानन महाराजांच्या मंदिरात केलेली आहे. एकंदरीतच पाहता तर भाविक भक्ताच्या जे दिंड्या आहे, वारकऱ्यांच्या दिंड्या तेही आता एक एक करून दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता मंदिर परिसरात आता हळूहळू गर्दी जमा सुरुवात झालेली आहे. लाखो भाविक भक्त जे गजानन भक्त आहे ते आता मंदिरात दाखल होण्यासाठी आता येत आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक भक्तांनी श्री संत गजानन महाराज यांना गुरु मानलेला आहे. त्यामुळेच खूप भाविक भक्त या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी नेहमी येत असतात. काही भाविक भक्त आहे आपल्यासोबत, त्यांच्याशी जोडूया. दादा किती वर्षापासून तुम्ही येतात? किती वर्षापासून? 4 वर्षापासून. काय भावना काय? भावना जे आपण मनातल्या भावनेने म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे काय? नाही, आम्ही शेगावमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणची प्रत्येक अपडेट आपण घेत आहोत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर त्या संदर्भात गोविंद साळुंके, वसीम अत्तार आणि अमोल नांदुरकरांनी शिर्डी, अक्कलकोट आणि शेगावमधून आपल्याला प्रत्येक अपडेट दिलेले आहे. खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा अपडेटसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.